साखर दरात क्विंटल मागे 100 रुपयांची वाढ, तर उत्पादनात घट झाल्यामुळे किरकोळ आणि घाऊक बाजारात दरात वाढ झाल्याची माहिती. येत्या काही दिवसात आणखी दरवाढ होण्याची सुद्धा शक्यता. पुण्यामध्ये 3 नवीन जीबीएस संशयितांची नोंद, तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 60 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार, तर 21 जण व्हेंटिलेटरवर. राज्यात आतापर्यंत 130 जीबीएस रुग्णांचं निदान. पुण्यातील नांदेडगाव परिसरातील 26 जीबीएस बाधित रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने तपासले, तर पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण 0. दरम्यान पाणी नमुन्याच्या तपासणीतून निष्कर्ष. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता गैरव्यवहाराची रक्कम 120 कोटींवर. टोरेस कंपनीकडनं 11,300 गुंतवणूकदारांची ही फसवणूक. जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये डे केअर केंद्र सुरू करणार, तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतनं कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरात 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा 7 वर्षीय मुलाचं कारमधून अज्ञातांकडून अपहरण, तर चैतन्य मुलांसोबत सोसायटीत खेळत असताना अपहरण झाल्याची माहिती. राज्यात बहेलिया टोळीनं मागील 1.5 ते 2 महिन्यांमध्ये 25हून अधिक वाघांची शिकार केली. त्यातनं आता साधारण 7 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती उघड. बहुतांश शिकार ही राजुरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर आणि गोंदिया परिसरात. नागपुरात उद्या भारत इंग्लंड क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांची ब्लॅकमध्ये विक्री, तर 2 जणांना या प्रकरणी पोलिसांकडून अटक, 6 तिकीटही ताब्यात. पंढरपूरमध्ये माघी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीपात्रात शेवाळाचं साम्राज्य. नदीपात्रात तळापर्यंत शेवाळ साठल्यामुळे पाण्याला दुर्गंधी. नदीपात्र स्वच्छ करून नदीत पाणी सोडण्याची भाविकांची मागणी.